हॅलो गायज, तर आज मी बनवणार आहे सोया चंक्स हाय प्रोटीन चिल्ला. चला तर मग तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा हे असं बॉईल करून घ्यायचं सोयाबीन, मग ते साईडला करून घ्यायचं मस्त. नंतर मिक्सरच्या भांड्यात अद्रक लसूण मिरची घ्यायची. नंतर हे सोया चंक्स याच्यामध्ये जे पाणी असतं ते असं पूर्णपणे पाणी साईडला काढून घ्यायचं, पूर्णपणे दाबून घ्यायचं ते, आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळं टाकायचं आहे. थांबा तुम्हाला दाखवते कशाप्रकारे. हे बघा असं. मग सगळी सोयाबीन आपल्याला अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे. नंतर ती आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि मग नंतर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. ओके. मग साईडला तोपर्यंत अशा व्हेजीज कट करून घ्यायच्यात. ओके. मग त्याच्यानंतर हे बॅटर एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आहे ते. नंतर ते भांड्यामध्ये मी टाकून घेतले छानपैकी. तुम्ही पाहू शकता खूप स्मूथ बॅटर केलं होतं मी ते. आणि मग त्याच्यानंतर मी ज्या आपल्या व्हेजीज आहेत, टोमॅटो, कांदा, गाजर, परत कोथिंबीर, अशा प्रकारे आहेत या व्हेजीज, त्या सगळ्या मी बॅटरमध्ये टाकून घेत आहे छानपैकी. हे बघा सगळ्या व्हेजीज मी त्याच्यात टाकून घेतले. बारीक चिरलेली कोथिंबीर पण आहे. असं आहे हे बॅटर मस्तपैकी. ओके. मग त्याच्यानंतर आपल्याला बेसन टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात, खूप जास्त नाही. थोडंसं बेसन असं मी टाकून घेतले त्याच्यामध्ये. आता तुम्ही पाहू शकता खूप जास्त पण नाही आहे त्याच्यात बेसन. मग त्याच्यानंतर आपण याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचे चवीनुसार. मग त्याच्यानंतर थोडंसं जिरं घालून घ्यायचे त्याच्यामध्ये. ओके. जिरं घालून घेतलं. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. थोडीशी हळद टाकून झाली. मग त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यात. खूप जास्त पण पाणी नाही टाकायचे, लक्षात ठेवा. थोडंसं थिक बॅटर झालं पाहिजे, खूप पातळ नाही झालं पाहिजे. अशा प्रकारे मग ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आपल्याला छानपैकी. मग मिक्स झाल्याच्या नंतर ते असं दिसतं. मग त्यात थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचे चवीनुसार. मग थोडंसं परत एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स करून झालेलं आहे आता बऱ्यापैकी. असं दिसत आहे बघा. हे बॅटर माझं एकदम स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे त्याला. आणि मग इकडे मी तोपर्यंत तवा ठेवून घेतला गॅसवरती गरम व्हायला. मग थोडंसं इकडे तेल टाकून घेतलं तव्यामध्ये. ओके. तेल टाकून घेतलं. आता नंतर हे बॅटर मी तव्यामध्ये टाकणार आहे. मला खूप जास्त मोठे चिले नाही करायचे, छोटे छोटेच करायचे. तर मी एकदम थोडंसं बॅटर घेऊन असं थोडंसंच पसरवलेलं आहे, खूप जास्त नाही पसरवलं. ते असं दिसत आहे. खूप छान जमलं बरं का मला. आणि मग नंतरून साईडून थोडंसं तेल टाकून घ्यायचं, चिपकलं नाही पाहिजे ते खाली. खूप छान दिसते, एकदम क्रिस्पी क्रिस्पी होतं ते. खूप छान लागतं टेस्टलाही आणि एकदम हेल्दी आहे हे. मग नंतर त्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि मग ही आपली डिश तयार झालेली आहे. बघा एकदम क्रिस्पी चिले तयार झालेले आहेत, खूपच छान. आता चला, ही दही आणि त्याच्यामध्ये मॅश केलेली काकडी आहे आणि ते त्याच्यासोबत कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तर मी आता तुम्हाला खाऊन दाखवते. खूप छान दिसत आहे हे. चला तर मग आता ही माझी पहिली बाईट आहे. आता मी याला खाते. आणि मी खाल्लं ते तर इतकं सुंदर झालं होतं ना गाईज, एकदम क्रिस्पी क्रिस्पी आणि एकदम स्वादिष्ट. तुम्ही पण नक्की करून बघा. बाय.